नमस्कार, मी सोनिका तुमचं स्वागत करत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा विषय तुम्हाला थंबनेलवरून कळला असेल कोणता आहे तो. आता एप्रिल मे म्हटलं की लग्न सीझन, आणि लग्न सीझन म्हटलं की साड्यांचा विषय आला. आणि साडी हा बाईचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर परत मॅचिंग ब्लाऊज आणि ते कसं शिवायचं ह्या आयडियाज हव्या असतात. आणि ब्लाऊज किती साडी महागाची घ्या, पण त्याच्यावर ब्लाऊज परफेक्ट हवं. ब्लाऊज जर परफेक्ट नसेल तर साडी पूर्ण फ्लॉप होते. असे मी आत्ता सध्याच्या ट्रेंडिंगमध्ये शिवून घेतलेले ब्लाऊज कसे शिवलेले आहेत ते तुमच्याशी शेअर करते. चला तर मग फर्स्ट ब्लाऊज बघून घ्या. हे आहे माझं फर्स्ट. हे असं आहे, समोरून पंचकोणी आहे आणि ह्याचे हे स्लीव्ज असे शिवलेले आहे. इथून ह्याला पफ आहे, तो असा वर उचलला जातो आणि थोडा पफ येतो इथे. हे असे प्रिन्स कट आहे, ह्याला मी कप्स टाकून घेतलेले आहेत. आणि हा मागून गोल आणि बोटनेक आहे. मेन म्हणजे इथे एक बटन दिलेलं आहे इथे, आणि खाली पण 2 बटन लावलेले आहेत. आणि ह्याला कप्स टाकून घेतलेले आहे. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट हा ब्लाऊज आहे. हा समोरून पंचकोणी आहे, ह्याचे स्लीव पूर्ण ट्रान्सपरंट आहेत. आणि इथे ही लेस लावून घेतली साडीतलीच, म्हणजे जी ब्लाऊजला होती तीच लेस आहे. हे असे ट्रान्सपरंट हात आहेत, पंचकोनी समोरून आहे, प्रिन्स कट आहे. ह्याच्यात पण मी कप्स टाकून घेतलेले आहेत. आणि मागून खूप छान आहे, बसतो पण छान, पूर्ण नीट आहे हे. आणि ह्याला हे असे बटन्स आहेत डायमंड्सचे, आणि गोळे लावून घेतलेत. हा पण बोटनेकच आहे. नेक्स्ट बघू. नेक्स्ट हा आहे. हा खूप छान बसतो, परफेक्ट एकदम. हा परत प्रिन्स कटच आहे आणि ह्याच्यात सुद्धा कप्स टाकलेले आहेत. आणि ह्याचे स्लीव्ज हे असे आहेत, पफमध्ये असे येतात. आणि इथे हे काठ घेतला, हा काठ पूर्ण इथे घेतला आणि इथून हा पुढे पफ घेतलाय एवढा. हा पूर्ण फुल नाही आहेत, हाफमध्ये आहेत. हे असे समोरून पंचकोणी घेतलाय, फिटिंगला छान बसतो. आणि मागून बोटनेक आहे, हे असे गोळे लावलेले आहेत. आणि षटकोनी घेतलाय, एकदम परफेक्ट बसतात. नेक्स्ट बघू. नेक्स्ट म्हणजे हा हा छान आहे, एकदम बसतो पण छान. आणि हा सिल्कमध्ये आहे ना, त्याच्यामुळे मी त्याला असे स्लीव्ज घेतलेत असे, हे काठ लावून हे असे, पण ते मस्त फुलतात पण छान वाटतात. समोरून साधा आहे, सिंपल, फक्त स्लीव्जच ह्याचे थोडे वेगळे घेतले. मागून पण गोल आहे आणि नॉड आहे. मागून गोल आहे पूर्ण, आणि नॉड बांधून लावून घेतलेली आहे अशी. आता नेक्स्ट बघू. हा नेक्स्ट आहे. हा साधा आहे, कटोरी. आणि ह्याला हा काठ इथे त्रिकोणी लावून घेतला, असा असा त्रिकोणी लावून घेतला. आणि तिथून अर्ध्यातून नेट लावून पुढे इथे काठ जॉईन केला. हा घातल्यानंतर छान वाटतो, एकदम मस्त. आणि मागून लेस लावून गोल गळा आहे, सिंपल आहे. फक्त स्लीव्जच ह्याचे छान छान घेतलेत मी शिवून. नेक्स्ट हा तर सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे, पंचकोनी समोरून आहे. आणि हे फ्रिलचे हात आहेत, ह्याला फ्रिलमध्ये आहेत हात. आणि इथे मी नुसतं हुक पट्टी लावून घेतली, पण ती ओपन नाही आहे, ती क्लोज केलेली, बंद केलेली आहे. आणि नुसते हुक दिसत आहेत ते लावलेले. नेक्स्ट बघू.
नेक्स्ट वाला आहे, ह्याचे पण स्लीव्ज असे आहेत पफवाले, असे पफवाले आहेत. इथे हा काठ आहे, काठाच्या वर असे नॉड लावल्यात, या काठाच्या वर नॉड लावून घेतल्यात. इथे पण हा स्लीव्ज आहे आणि हे हा काठ इथे लावलाय, त्याच्यावर हे असे नॉड लावून घेतलाय. मागून पूर्ण सिंपल आहे, गोल. पॅटर्न वाले पण आहेत माझ्याकडे खूप. आणि हा मी दादरवरून घेतला होता, वर्क पूर्ण वर्क केलेला आहे. पण हा अशा प्लेन सिंपल साडीवर, कुठल्याही साडीवर पटकन मॅच होतो. हा पूर्ण वर्क केलेला आहे, पण छान दिसतो, दिसायला एकदम डिसेंट दिसतो. ह्याला बॅक हुक आहेत आणि पूर्ण वर्क केलेलं आहे. छान वाटतं. हां, चला तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.